नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं तुम्हाला अंदाज आलाच असेल आजचा ब्लॉग कशावरती आहे, तर आज आहे गुढीपाडवा। तर तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर इथे आमची गुढीपाडव्याची तयारी चालू आहे गुढी उभारण्यासाठी। तर इथे पप्पा आता तोरण बनवत आहे आणि इकडे अहिल्या, तर इकडे रांगोळीसाठी फुलांच्या पाकळ्या करते। तर आज आपल्या इथे फुलांची रांगोळी असणार आहे आणि मी आता हार बनवायला घेणार आहे आणि आपल्याला गुढी अशी सजवायची आहे छान। तर चला। तर इथे बागेतून असे ताजे आपले गुलाबाचे फुलं येत आहे, गुलाबाच्या पाकळ्या, आणि तशी रांगोळीची आता तयारी चालू होते। आणि मम्मी इथे उंबरठ्याला आपल्या हळदीचा एक लेप लावून घेते। किचन मधलं मी स्टेटस दाखवतो तुम्हाला काय चाललंय। तर आजचा बेत आहे डांगर घाऱ्या, म्हणजेच डांगराच्या पुऱ्या बनवतात आमच्याकडे, त्याला डांगर घाऱ्या बोलतात। किसलेला गूळ आहे आणि किसलेलं लाल डांगर आहे आणि इकडे बटाट्याची भाजी बनते आपली छान। तर आजचा बेत आहे आपला डांगर घाऱ्या, बटाट्याची भाजी, डाळ भात आणि आम्रखंड। काठी आपली थोडी रेडी झाली आहे, तर त्याचा एक तुम्हाला शॉट दाखवतो। हे बघा, अशी फुलांच्या माळाने आपण ती छानपैकी अशी सजून घेतलेली आहे आणि साईड बाय साईड आपली रांगोळी पण चालूच आहे। अशी आपली गुढी उभारून झालेली आहे। गुढीची पूजा इथे आता अहिल्या आणि मम्मी करते। हे बघा, झेंडूची फुलं असे छान दिसत आहे। छान असं आपलं गार्डन झालेलं आहे। तिकडे येल्लो झेंडू आहेत आणि इकडे ऑरेंज वाले पण आहे। अहिल्या तिची रांगोळी दाखवेल, अशी तिने रांगोळी काढलेली सुंदर। हे बघा, अशी फुलांची रांगोळी अहिल्याने काढली सकाळीच। आणि ही आपली गुढी। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।